नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अंतरवाली सराटीहून निघालेला मराठा आरक्षण मोर्चा वाशीमध्ये आलाय आणि सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील वाशीतच थांबलेले आहेत. जरांगे पाटलांना एका अध्यादेशाची प्रतीक्षा आहे. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आला की जरांगे पाटलांचं आंदोलन संपेल. बघूया त्यावरचा एक रिपोर्ट. ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्या घरगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र पाहिजे आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. मनोज जरांगे पाटील आणि सरकारचं सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर अडकलाय. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, तोपर्यंत माघार नाही असं सांगतानाच जरांगे पाटलांनी सरकारला 12 तासांचा वेळ दिला. त्यानंतर जरांगे पाटील मुंबईतल्या आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय घेणार आहे. वाशीमध्ये समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, मंगेश चिवटे यांच्यासोबत जरांगे पाटलांची चर्चा झाली. त्यानंतर नेमक्या काय काय मागण्या आहेत ते जरांगे पाटलांनी सांगितलं. सगळे सोयऱ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला अध्यादेश काढा. नोंदी नसलेल्या मराठ्यांना गणगोत असल्याचं लिखित शपथपत्र घेऊन जात प्रमाणपत्र द्या. 54 लाख नोंदींपैकी 37 लाख नागरिकांना दिलेल्या जात प्रमाणपत्रांची यादी द्या. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरतीमध्ये मराठ्यांच्या जागा रिक्त ठेवा. अंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत असल्याचं पत्र द्या. क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल किंवा रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत शिक्षण 100% मोफत करा. मुख्यमंत्री साहेबांना, दोनही उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीत प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या. मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ आहे. आमचा हेकेखोरपणा नाही. तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि इथून घ्यायचंय, इथून उठत नसतो. मग मी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे, अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा. जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल तर त्यांच्याकडे नोंद नाहीये. ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये, मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयर आहे. आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं. प्रतिज्ञापत्र देऊन एखाद्याला कास्ट सर्टिफिकेट दिली पण त्याची व्हॅलिडिटी होणार नाही ना. व्हॅलिडिटी करता जो डॉक्युमेंट पाहिजे तो डॉक्युमेंट म्हणजे आजोबा, पंजोबा किंवा वडील याची वंशावळ. त्या वंशावळीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुमच्या त्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होईल, अन्यथा होत नाही. आणि मग त्याच्यावरती सरकार काय निर्णय घेते बघू, आम्ही नंतर त्याच्यावरती बोलू. आता महत्वाचा मुद्दा आहे सगळ्या सोयऱ्यांचा. आता सगळे सोयरे म्हणजे कोण कोण? तर सगळे सोयऱ्यांची जरांगेंची व्याख्या आहे. परंपरेनुसार जातीय लग्न जुळतं ते सोयरे, म्हणजेच लग्न जुळलेल्या दोन्ही कुटुंबातील एकाकडे कुणबी नोंद असेल तरी दुसऱ्या कुटुंबाला जात प्रमाणपत्र मिळावं. रक्ताच्या नातेवाईकांमधील काका, चुलते आणि आत्याचाही समावेश असावा असं जरांगे पाटलांनी याआधी सांगितलंय. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या अशी आहे की ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. सगळ्या सोयरा म्हणजे परंपरेनुसार जे लग्नाच्या सोयरिकी होत्या, गणगोतातील सोयरे, सर्व सोयरे पण सर्व सोयऱ्यांना त्याच कुणबीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. कुणबी ज्यांचे कुणबी नोंद सापडलेले नाहीत मराठा समाजाच्या, त्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावरती त्यांना एका शपथपत्रावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. हे आपण ती व्याख्या त्यांना दिलेली. अशा 3 स्वरूपाच्या दिलेल्या, त्यातल्या त्याने त्या घेतल्यात, पण काही 1-2 वळी त्यातल्या सोडलेल्या आहेत. त्याबाबत आता चर्चा करू, पण ते एवढं काय विषय मोठा नाही येतो. वळीचा असल्या नसल्या तरी तो विषय तिथंच येतो. बघूयात आता ते यायलेत काय व्हायले बघू. सगळ्या सोयऱ्याचा प्रश्न राज्य सरकारच्या हातामध्येच नाही आणि त्याच्यामुळे तो त्यांनी किती आग्रह धरला तरी सरकार
मान्य करू शकत नाही. परंतु सगळ्या सोयरे म्हणजे वडिलाकडील सर्व नातेवाईक असा प्रकारचा जर अर्थ त्यांनी काढला असेल, तशा प्रकारचा त्यांना जी आर असेल, तर तो सध्याच्याच परिस्थितीत शासन निर्णय आहे किंवा पद्धत आहे. म्हणून वडिलांकडील जे नातेवाईक, जे वडील असेल, काका असेल, आजोबा असेल, ते त्यांना जर ते सगळे सोयरे मिळत असतील तर त्या शासनाने ते जर मान्य केलं त्यालाही आमची काही हरकत राहणार नाही. परंतु आईकडील जे नातेसंबंध असतील त्यांना ते सगळ्या सोयऱ्यामध्ये घेऊ शकत नाही, ही तेवढीच बाब स्पष्ट आहे. आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडल्याचं सरकारनं सांगितलं होतं. आता त्यात आणखी 3 लाखांची भर पडली आहे. 57 लाख नोंदींपैकी 37 लाख लोकांना कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप झाल्याचं सरकारनं सांगितल्याचं जरांगे पाटील म्हणाले. 54 लाख नाही तर 57 लाख नोंदी मिळाल्या. त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केलेत. त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिले. आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कशाला ठेवले तुम्ही? ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या. उद्या ओबीसींवर अन्याय झाला असं लक्षात आलं तर निश्चितपणे ओबीसीचं सुद्धा आंदोलन सुरू होईल. आणि मला असं वाटतं की त्यामुळं सरकार दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेते. आणि आम्ही आमची मतं जी चुकीची वाटतात आम्हाला ते आम्ही जाहीर सभेतून मांडतो आणि त्याचा विरोध सुद्धा करतो. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं माझं सुद्धा म्हणणं आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीकडून मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे. त्या समितीला आणखी वर्षभराची मुदतवाढ द्या अशी मागणी जरांगे पाटलांची आहे. तुर्तास सरकारनं 2 महिन्यांची मुदतवाढ शिंदे समितीला दिली आहे. त्यासोबतच अंतरवाली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हे मागे घेणार असल्याचं लिखित जरांगे पाटलांना हवंय. शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीनं काम वाढवत राहायचं, नोंदी सापडत राहायच्या. कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं. त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली. आणखी आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा, टप्प्याटप्प्यानं वाढीचे असं म्हणले. सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवले. अंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे. त्यांनी ही मागणी आहे. त्यांनी त्यात असं दिलंय, गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याचं सगळ्यांना. त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. जरांगे पाटील अध्यादेशाची वाट पाहतायत. त्यासाठी त्यांनी आणखी 1 दिवस दिलाय. त्यामुळे जरांगे पाटलांना अपेक्षित असलेल्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आला की तोडगा निघेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, वाशी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.